7 दिवसानंतर बच्चू कडूंचा अन्नत्याग आंदोलन तुर्तास स्थगित। मंत्री उदय सामंतांनी भेट देत आश्वासन दिल्यानंतर उपोषण मागण्या मान्य न झाल्यास 2 ऑक्टोबरला मंत्रालयामध्ये शिरण्याचा इशारा। अजित पवार यांच्या पुण्यातील कार्यक्रमात प्रहारच्या कार्यकर्त्यांचा राडा। बच्चू कडूंच्या मागण्या मान्य करण्यासाठी कार्यकर्त्यांचा गोंधळ। अजित पवार यांच्याकडून आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न। तर टोकाची भूमिका घेऊन मार्ग निघत नाही, टप्प्याटप्प्याने सर्व करणार। प्रहार कार्यकर्त्यांच्या आंदोलनानंतर अजित पवार यांचं आश्वासन। विक्रोळी पुलावरून सर्वपक्षीयांकडून श्रेयवादाची लढाई। सर्वात आधी ठाकरेंची शिवसेना, मग शिंदेंच्या शिवसेनेकडून उद्घाटन, तर भाजप कार्यकर्त्यांकडून देखील उद्घाटन करत श्रेय लाटण्याचा प्रयत्न। विक्रोळी पुलावर भाजप आणि ठाकरेंची शिवसेना आमनेसामने। दोन्ही पक्षांकडून बॅनरबाजी करत श्रेय लाटण्याचा प्रयत्न। फडणवीसांकडून मुंबई पालिकेचं अभिनंदन करत कोणत्याही अधिकृत समारंभाची वाट न पाहता पूल खुला करण्याचे निर्देश। मुंबईकरांची कोणतीही गैरसोय होऊ नये म्हणून पूल खुला करा, फडणवीसांचं काल ट्विट। सत्तेत जायला हवं, आमदारांची शरद पवार यांच्याकडे आग्रही मागणी। विरोधी पक्षामध्ये राहून मतदारसंघातील कामं होत नाहीत, आमदार अस्वस्थ, तर भाजपसोबत युती न करण्याची शरद पवारांची भूमिका, सूत्रांची माहिती। मुंबईच्या गोवंडीमध्ये भीषण अपघातानंतर जमावाचा ठिय्या। घाटकोपर मानखुर्द लिंक रोडच्या दिशेने मोठी वाहतूक कोंडी। पोलिसांकडून गर्दी पांगवण्यासाठी लाठीचार्ज, काही नागरिकांना ताब्यात घेतलं। गोवंडीमधील शिवाजीनगर भागात डंपरने चिरडून तिघांचा मृत्यू, चालक ताब्यात। जमाव संतप्त झाल्यामुळे घाटकोपर मानखुर्द लिंक रोडची वाहतूक ठप्प, पोलिसांचा फौजफाटा तैनात। बुलडाण्याच्या जामोदचे आमदार संजय कुटेंचं घर जाळण्याचा युवकांकडून प्रयत्न। अतिवृष्टीमुळे नुकसानीचा मोबदला न मिळाल्याचा राग, शेतकरी विशाल मेरूड पोलिसांच्या ताब्यात। शनी शिंगणापूर देवस्थानाकडून 167 कर्मचाऱ्यांची कपात, यामध्ये 114 एका धर्माच्या कर्मचाऱ्यांचा समावेश। अनियमितता आणि शिस्तभंगामुळे कारवाई। हिंदुत्ववादी संघटनांनी या कर्मचाऱ्यांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली होती। क्रेनच्या मदतीने अहमदाबादमधील अपघातग्रस्त विमानाचा भाग हटवला। घटनास्थळावरून आतापर्यंत 274 जणांचे मृतदेह सापडले। 248 मृतदेहांची डीएनए चाचणी पूर्ण। आषाढीसाठी पंढरीच्या वारीमध्ये येणाऱ्या मानाच्या दिंड्यांना प्रतिदिंडी 20,000 अनुदान मिळणार। राज्य सरकारकडून शासन निर्णय जारी। राज्यामध्ये कोरोनाचे 53 नवे रुग्ण। मुंबईत सर्वाधिक 24, पुण्यामध्ये 11, ठाण्यातील 5 रुग्णांचा समावेश, तर 2 रुग्णांचा मृत्यू। सध्या सक्रिय असलेल्या रुग्णांची संख्या 578 वर। पुढील 2 दिवस कोकण आणि गोव्याला हवामान विभागाचा रेड अलर्ट, तर सातारा, रायगड, कोल्हापूर, सांगली, सिंधुदुर्गला ऑरेंज अलर्ट जारी। राज्यामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज। छत्रपती संभाजीनगरमध्ये वीज कोसळून चौघांचा मृत्यू। वादळी वारा आणि पावसाचा सिल्लोड तालुक्याला मोठा फटका, काही जनावरं सुद्धा दगावली। दक्षिण आफ्रिका वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा नवा विजेता। फायनलमध्ये ऑस्ट्रेलियावर 5 गडी राखून विजय। दक्षिण आफ्रिकेने 27 वर्षांनंतर कोरलं आयसीसीच्या ट्रॉफीवर नाव।